राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व दिलासा देणारी बातमी शासनामार्फत समोर आली। सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता जमा केली जाणार आहे। निवडणुकीच्या विजयामुळे शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 व PM किसान योजनेचे 2000 अशी एकूण 4000 रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे। 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे रक्कम सोडण्यात येणार असून 15 जिल्ह्याची यादी आलेली आहे। 15 जिल्ह्यातील यादीमध्ये आपल्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्याही तालुक्या व जिल्ह्याबद्दल अपडेट आहे। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल। यामध्ये 15 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली असून या 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे। यामध्ये 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये पुणे जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यात राहून शेती करताय कमेंटद्वारे नक्की कळवा। पुणे जिल्ह्यामध्ये अखेर पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आत्ताच 5 मिनिटापूर्वी निर्णय झाला असून सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी ही समोर आली। रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केले गेलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा येणार व PM किसान योजनेचा 22वा हप्ता केव्हा येणार, सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती। तो हप्ता आजपासून पूर्णपणे 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडला गेलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। रकमेचं पूर्णपणे वाटप झालेली असून सर्व शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। यासाठी फक्त आपण पात्र शेतकरी असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम वाटप होईल। यामध्ये 15 जिल्ह्याची यादी आलेली आहे। 15 जिल्ह्यात राहून आपण शेती करत असाल तर पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। आपण फक्त पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप होईल व तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळेल। यामध्ये शेतकरी मित्रांनो, 15 जिल्ह्याची अपडेट आलेली आहे। त्यामुळे त्याकरिता आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये यामध्ये बघू शकता बुलढाणा, पुणे, बुलढाणा यामध्ये बीड जिल्हा, यामध्ये बहुतांश तालुक्याची व जिल्ह्याची यादी आलेली आहे। म्हणजेच की बुलढाणामधील लोणार तालुका असेल त्याचप्रमाणे बघत चला आता सिंदखेड राजा तालुका असेल सिंदखेड राजा असेल। त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील बघू शकता, यामध्ये गेवराई तालुका गेवराई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेले आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर यामार्फत मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आपण पात्र शेतकरी असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल। यामध्ये बघत चला आता आष्टी तालुका त्याचप्रमाणे बघत चला पाटोदा तालुका यामध्ये आता पाटोदा, आष्टी, त्याचप्रमाणे शिरूर तालुका, याचप्रमाणे बघत चला धाराशिव, धाराशिवमधील कळंब असेल। त्याचप्रमाणे बघत चला भूम तालुका असेल, परंडा असेल। या बहुतांश तालुक्यामध्ये अखेर पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकऱ्यांना मोठा फायद्याचा हा
संदेश म्हणजेच की राज्य शासनामार्फत देण्यात आलेला आहे. म्हणजेच की PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रपणे अखेर बँकेच्या खात्यावरती DBT संलग्न अंतर्गत जमासुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे. म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल. यामध्ये बघा जालना जिल्ह्याची सुद्धा यादी आलेली आहे. म्हणजेच की जालना जिल्ह्यात राहून आपण शेती करत असाल बघा, तर जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायद्याचं चित्र हे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल बघा, तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये हे पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBT अंतर्गत बघा पूर्णपणे जमासुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा केले गेलेले आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBT संलग्न अंतर्गत पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा केले गेलेलं आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा केले गेलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा आणि आर्थिक दिलासा मिळेल. यामध्ये बघत चला आता बघा, अहिल्यानगर तालुका बघा, अहिल्यानगर बघा, अहिल्यानगरमधील सुद्धा पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं असून सर्व शेतकऱ्यांना मोठ्या फायद्याची आणि मोठ्या आर्थिक दिलासाची ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटपसुद्धा झालेलं असून सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे जमासुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे. म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप होईल, जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासाही शासनामार्फत मिळेल. यामध्ये बघत चला शेतकरी मित्रांनो, या 15 जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा केले गेलेलं आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल आणि 15 जिल्ह्यात राहून जर शेती करत असाल तर 15 जिल्ह्यात पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं असून 15 जिल्ह्यात व 72 तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBT अंतर्गत रकमेचं पूर्णपणे वाटपसुद्धा करण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटपसुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर व्हिडिओवर आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळेल. भेटत राहता जय हिंद, जय महाराष्ट्र.